तर बघा पुरं काय ऐका ना. तर मला म्हणतात की तू जरी नाही आली ना तरी आम्ही जाणार आहे धरणावरती, म्हणजे गपचिप जाणार आहे. म्हणून मग मी असा विचार केला, चला मग आता थोडंसं येऊ फिरून धरणावरती. आता आईला कळालं तर आईलाही वरडेल, म्हणा उन्हातानाची कशाला पोरांना घेऊन गेली धरणावरती. ह्यांना काय ह्या बघा हे तर आहे ना क्रिकेटचं ग्राउंड आहे बरं का. लय मोठं ग्राउंड आहे क्रिकेटचं, म्हणजे गावातली पोरं खेळतात. गावातलीच नाही तर आजूबाजूच्या गावची पण पोरं येतात क्रिकेट खेळायला इथं. लय मोठं ग्राउंड आहे. आता इथं कंपनीने घेतलेलं आहे. कुणी घेतलंय काय माहिती, तर कंपनी होणार आहे इथं पाठीमागं. कुणी घेतले काय माहिती, मला पण नाही माहिती कुणी घेतलं इथे. तर हे बघा इथून आहे ना रस्त्यापासून थोडेसे एक अर्ध्या किलोमीटरवरती असेल धरण. क्रिकेटचं मैदान होय चांगलं आहे की, लय मोठं आहे क्रिकेटचं मैदान, चांगलं बरंच मोठं आहे की. तर आमच्या वडिलांचं घर आहे ना रानामध्ये आहे बरं का, गावापासून लांब आहे. रानामध्ये येते राहायला. हे बघा आमच्या मामाचं घर आहे इथं. तिकडं मामाचं घरी पण आम्ही नाही जात आता तिथं. मामा एकटाच असतो या, नाही जात आम्ही आता तिकडे. नाही चुलत मामा आहे माझा. हा हे बघा निघालो आम्ही धरणावरती. आता धरण तुम्हाला दाखवतो बरं का. आम्ही म्हणजे मी ते बघा आमची आजी होती तेव्हा लय भारी असायचं. इकडून सगळं हे असायचं बरं का, म्हणजे सगळं हे असायचं या जमीन खाली गेले. हा मग पाणी इतकं खाली गेलं या, जमीन म्हणजे सगळी केलेली असायची या. बरं आहे ना मामा? हा बरं आहे बरं आहे. हा हा बरं बरं होय बरं बरं. डंपर तिथं डबल टाकतात. होय डंपर टाकतात. ते मामा होता माझा. मामा एकटाच असतो या त्यामुळं. हा सक्का तर काय चुलत वेग तेव्हा सक्का मामा आहे की माझा. मामा एकटाच असतो या त्यामुळं काय एवढं जाणं होत नाही इकडे. तेव्हा का हे माझे चुलत मामाचं आहे बरं का. हे इथे त्यांनी आता अशी रानातलीच बांधलेली आहे. गावात सगळ्यांची घरं गावात होती इथं. पहिले फक्त आमचंच नव्हतं गावामध्ये घर. जागा बेगा आहे त्यांच्या गावामध्ये पण नव्हतं त्यांचं घर पहिल्यापासून. म्हणजे आम्ही जन्मल्यास तर नव्हतं. आमचं वडील लहान होतं ना तेव्हापासून तिला रानामध्ये आली होती राहिला. तेव्हा का हे माझ्या मामाचं आहे. तेव्हा का इकडं हे चुलत मामाचं आहे. एवढं आत्ता बांधलंय त्यांनी ह्या वर्षी. बाळा खाली नको जायला, आता इथूनच बघू की कशाला खाली जायचं या. होय बाळा जायचंयच का खाली? हा नको जायला, आता इथूनच बघू ना धरण काय त्याला तवा. हा वर्ग काय ऐका ना. अरे बघा हो का ही पण जमीन होती सगळी ना, म्हणजे माझ्या आईच्या चुलत्याची जमीन. तिथून रस्त्याच्या तिथून मामाचं आमचं घर आहे ना तिथूनची जमीन होती. तर धरणाच्या कोपऱ्यावरती एवढी जमीन होती त्यांना पण ती आता काय पुणे आणायला राहायला गेलेली आहे. तर माझ्या आईचा चुलता जे आहे ना एक ते पुण्याला राहिला आहेत. पहिल्यापासूनच ती पुण्याला राहिला आहेत. तर त्यांनी मग हे ना हे बघा ही जमीन विकलेली. हे बघा लय कमी भावामध्ये विकलेली. आता जर हे झालं ना, आता येतो गराड्याची खेळ फुटली ना डायरेक्ट पुण्याला रस्ता होईल. या जमिनीला काही थोडा भाव येणार नाही. त्यांनी पाण्याच्या किमतीमध्ये जमिनी विकलेली. जमिनीची किंमत काय असते ती म्हणजे त्यांची पण मजबुरी असेल काय म्हणून विकली असेल. माणूस काही हौसेने थोडं नाही विकते. पण जमीन माणसाने कधी कमी नाही किती फाशी आहे का नाही. पण विकली आता त्यांनी काय करायचं. ह्या बघा ही इथून जी जमीन विकलेली आहे त्यांनी इथपर्यंत धरणाच्या कोपऱ्यापर्यंत. ह्या बघा हे का धरणाच्या कोपऱ्यापर्यंत सगळी जमीन विकलेली. आता निघालोय आम्ही. तुम्हाला धरणावर गेल्यावरती व्हिडिओ काढते बरं का, कारण रस्ता नाही अजिबात चांगला. हे बघा ऐ ऐ पळत आहे कशाला तुम्ही. तेव्हा का पोरं कुठे गेले आहे का, कुठे गेले किती लांब गेलेत. माझ्या पुढं नुसती धाव घेतात पोरं. हा ऐकत नाहीत अजिबात. हे काय माझ्या पोरांना असलं वापस लगेच हिंडायला लागत आहे ना गाणा. गावाला पुण्याला कसं चांगलं कोंडून असतं आणि इकडं कसं मोखार सुसाट कुठं पण पळत येतं. त्यामुळे त्यांना इकडं गावाला आवडते आहे. त्यांना काय बंधन नसते, कुठं पण फिरत नसते गाणा. हे बघा माझ्या बाबाची 2 पोरं आणि ती माई 2 पोरं. गाणा त्यांना पायाला दिवसभर अजिबात दम नसतोय त्यांना. इथं आहे ना हे जे आहे ना हे बघा इथून तिथून ही भात शेती असते बरं का.
भातशेती म्हणजे पावसाळ्याची सगळी इकडून तिथून तिथून येणार रस्त्यापर्यंत. आम्ही आलो ना आता रस्त्याला, तिथून वरती पार डोंगराला लागलेली आहे भातशेती. तर ते सगळी भातशेती असते इथं भातशेती असते. आणि माझ्या मामाचं आहे ना ते असं वरती जास्त आहे, तिथं पाणी हे करायला जागा नसते आहे. तिथं भुईमुग घेवडा असं असते. आता मी इकडं वरती नाही बघत, कारण खाली लय काटं पिठं इथं. रस्ता काय चांगले आहेत का, हे गुरांचा रस्ता आहे. गुरं पाण्यावरती जातात ना धरणावरती, तर हा गुरांचा रस्ता आहे. तर चला आता तुम्हाला आहे ना बॅक कॅमेऱ्याने दाखवते बरं का. धरण लय मोठे आहे आमच्या इकडं. धरणावरती आहे ना लय सली आहे त्यात, म्हणजे पोरांच्या लहान पोरांच्या शाळेतल्या सली आहेत त्यात दाखवायला धरणावरती. तिकडं लय भारी आहे. तिकडे लय लांब आहे, मी गेले असते बरं का तुम्हाला दाखवायला. लय भारी आहे तिकडं, नारळाची ह्याची झाडं लय मस्त एकदम. असं वाटतं की कुठंतरी आपण महाबळेश्वरला चालू आहे असं आहे तिकडच्या साईडला. तिकडं लय जायचं कटाळ, लय लांब आहे, मरणाचं लांब आहे, म्हणून जाऊ शकत नाही बरं का मी. पण ह्या बघा इकडं, ह्या बघा हे ताल घातली का ताल, ह्या काही ताल दिसते का, पुरं काय दम काढा ना अजिबातच. ह्या काही ताल दिसते का, ह्या काही ताल इथवर आमच्या आजीचं होते बरं का. ह्या काय इथपर्यंत ह्या धरणाला फार लागलेलं आहे, इथवर आमच्या आजीचं आहे शेती. हे बघा आता तुम्हाला धरण दाखवते बरं का मी. हे बघा पण जात आहे माणूस, आता चालायची पण सवय नाही ना एवढी मला, त्यामुळे हे बघा हे पांढरं दिसतंय का सगळं, इथपर्यंत पावसाळ्याचं पाणी असते बरं का. हे बघा तिकडे ते मासे पकडणारी येत दिसतात का तुम्हाला. हे बघा हे मासं पकडणारी येते बघा. तिकडे तेव्हा ही पोरं येतं, आणि तिकडे तेव्हा तिकडे दिसतंय का लांब धरणामध्ये ते मासं पकडतात निकायला नेतात. आ झिंगा कशाला पकडतोय झिंगा. हे बघा आता इथून कसं आहे उतरायला, कुठून उतरले तुम्ही, कुठून उतरलाय. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते मी कसं काय.